मला खूप मोठं बनायचं आहे, पण एवढं मोठं नाही की मी पूर्ण पैसे कमवले पाहिजे वगैरे किंवा काय, पण मला एवढं मोठं बनायचं आहे की माणसांनी मला माझ्या नावाने ओळखलं पाहिजे किंवा माझ्या कामगिरीला ओळखलं पाहिजे. मला असं मोठं बनायचं की माझ्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे मी की टीव्हीत कधीतरी दिसावं किंवा मी टीव्हीत दिसली पाहिजे, हे माझ्या आईने आत्तापर्यंत कधी बघितलेलं नाही. आणि माझं जे स्वप्न आहे ते माझ्या आईने बघावं आणि माझ्या आईने ते पूर्ण करताना तिला आता मी दिसली पाहिजे. तिचं स्वप्न मला ते आता पूर्ण करायचं, तिला दाखवायचं की मी टीव्हीवर कशी दिसू शकते. तिला जे वाटतं की मी काहीतरी पुढे जाऊन करावं की माझी जेव्हा लाईफ जी आहे ती पूर्ण सक्सेस पाहिजे आहे, तर मला जे ज्या स्कोपमध्ये इंटरेस्ट आहे त्या स्कोपमध्ये जसं मी माझ्या मम्मीला शेअर केलेलं आहे किंवा माझ्या मम्मीला तर वाटतंय की मी कुठेतरी मॉडेलिंग किंवा मी ॲज ॲक्ट्रेस काहीतरी रोल करू शकते. माझ्याकडे जो टॅलेंट आहे तर त्या टॅलेंटमध्ये मला काहीतरी सक्सेस करायचं ॲज अ मॉडेलिंग किंवा ॲज अ ॲक्ट्रेस. माझं स्वप्न आहे की मी एका मोठ्या सेलिब्रिटीच्या टाईपमध्ये एकदम मॉडेलिंग शूट वगैरे करावं किंवा चांगला इन्कम असावा किंवा मग चांगलं असं माझं नाव गुगलवरती कोणी सर्च केलं तर मी कोण आहे किंवा माझी ओळख काय आहे हे सगळ्यांना कळावं. म्हणून मला हे काम करायचं आहे. माझ्या नावावरती माझं सगळं काम वगैरे कळलं पाहिजे की मी काय काम करते किंवा मी काय आतापर्यंत केलेलं आहे. माझं जो स्वतः पूर्ण लाईफ आहे त्या लाईफ पूर्ण कसं इम्प्रूव्हमेंट केलं किंवा मी कसं अचीव केलं माझं सक्सेस, हे खूप महत्त्वाचं आहे. मला जे ॲक्ट्रेस बनायचं आहे ते माझं एक मॉडेलिंग किंवा माझं काय ते स्वप्न आहे ते फक्त मी लहानपणापासून बघितलेले की आपण जेव्हा टी व्हीवर कोणत्या तरी ॲक्ट्रेसला बघतो की ते मी जर त्या जागेवर असते तर मी काय केलं असतं किंवा मी कसं केलं असतं, ते लहानपणापासूनच स्वप्न होतं. पण आता ते थोडंसं मोठं आल्यावर ते तर कळते की ते कसं करावं किंवा एक स्टेप कसा घ्यावा पुढे जाऊन. कारण की आत्तापर्यंत इन्कमपर्यंतच माझी लाईफ होती. आत्ता मला टी व्हीवर दिसायचं आहे. टी व्हीवर दिसताना मी कशी दिसेल किंवा मी काय केलं पाहिजे ह्याच्या मागे मला हे करायचं आहे, पूर्ण त्याचे हे करायचे आणि पूर्ण मला त्याच्यावरती फोकस करायचं आहे. माझं काम माझं नाव जे आहे ते मला माझ्या कामाने ओळखलं पाहिजे माणसांनी. पैसे मला काहीच इम्पॉर्टंट नाही आहेत. माझ्यासाठी माझं काम आणि माझं नाव आणि माझ्या मम्मीचा आनंदच इम्पॉर्टंट.